पुण्यातील चाकणमध्ये एमडी ड्रग्सची विक्री खुलेआम सुरू आहे। हॉटेल ग्रँड समोर एक स्कॉर्पिओ गाडीतून ही विक्री होत आहे। खबर पक्की आहे, विक्री करणाऱ्याला सोडू नका, मॅनेज होऊ नका। आत्ताच धाड टाकली तर आरोपी जाळ्यात सापडेल, अशी खबर मिळताच चाकण पोलिसांनी सापळा रचून स्कॉर्पिओ मालकाला बेड्या ठोकल्या। मात्र पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास केला अन हा एक कटाचा भाग असल्याचं समोर आणलं। धक्कादायक म्हणजे खबर देणाराच खरा सूत्रधार निघाला। जमीन व्यवहाराच्या वादातून स्कॉर्पिओ मालकाला गुन्ह्यात अडकवण्यासाठी रचलेल्या कटाचा पर्दाफाश करण्यात आलाय। चाकण पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय शिताफीने हा तपास केला। जमीन प्लॉटिंगच्या व्यवहारातून तुषार कडचे निखिल कड आणि राहुल टोपे यांच्याशी देवाणघेवाणीवरून वाद झाले। मैत्रीत वितुष्ट आल्यानंतर काहीही करून तुषारला धडा शिकवायचा असा निखिल आणि राहुलने चंग बांधला। मात्र आपण काही कट रचतो याची कल्पना तुषारला होता कामा नये, याची ही खबरदारी त्यांनी घेतली होती। यामध्ये चाकण पोलीस स्टेशनला एक माहिती मिळाली होती की एका गाडीमध्ये आणि एका पर्टिक्युलर हॉटेलच्या समोर ही गाडी पार्क केली आहे आणि त्यामध्ये एमडी नावाचे ड्रग्स आहेत म्हणून। तर त्या पद्धतीने संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया करून हा जो सगळा त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला आणि गाडीची झडती घेण्यात आली। तर त्यामध्ये आपल्याला 7 ग्रॅम एमडी प्रत्यक्षात त्या गाडीमध्ये मिळालं। संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हा दाखल करण्यात आला व त्यामधील तुषार कड जो आहे गाडीचा मालक, त्याला अटक करण्यात आली त्याच ठिकाणी। या संपूर्ण गुन्ह्याच्या तपासादरम्यान ज्यावेळेस तुषार कडकडे PCR मध्ये तपास करत होतो आम्ही, त्यामध्ये असं निदर्शनास आलं बरेच याच्यामध्ये विसंगती आहे। त्याच्या म्हणण्यानुसार त्यांचा काही जमिनीचा वाद आहे आणि त्यातून हा सगळा प्रकार मला त्याला फसवण्यासाठी केला गेला असं त्याची स्टोरी होती। त्याच्यावर आम्ही थोडी प्रायमरी माहिती घेतली तर त्याच्यामध्ये तथ्य आढळल्याने आपण ज्या व्यक्तीने ही खबर दिली होती वसीम शेख, त्यानंतर त्याचे जे पार्टनर आहेत निखिल कड आणि राहुल टोपे, या सर्वांकडे तांत्रिक आपण पुराव्यांच्या आधारे यांना माहिती घेतली तर त्याच्या सांगण्यामध्ये तथ्य आढळून आलं प्रथमदर्शनी, म्हणून आपण या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली। तर त्यांच्या इंट्रोगेशनमध्ये असं समजलं की या चाकणमधील एका प्लॉटच्या संदर्भात त्यांची भागीदारी होती आणि त्यातून तुषार कडला जे आहे त्यांना बाजूला ठेवणं आवश्यक होतं। तर त्याकरिता हा सगळा जो कट आहे त्यांनी हनीफ मुजावर म्हणून आंबेगाव तालुक्यातील एक आरोपी आहे, त्याच्या पुढाकारामध्ये हा संपूर्ण कट त्यांनी केला आणि याच्यामध्ये आता 4 आरोपी निष्पन्न झालेत, पैकी 3 अटक आहेत। हनीफ मुजावर जो आहे तो अद्यापही फरार आहे आणि तुषार कट जो आहे, ज्याला याच्यामध्ये गोवण्याचा करिता हा संपूर्ण कट केला गेला होता, त्याचा मान्य न्यायालयातून जामीन झालेला आहे। सध्या तो जामिनावर आहे।